नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी सुंदरकांड या पुस्तकातील पुढील दोहा घेऊन आलेली आहे. त्याआधी आपण देवाला नैवेद्य अर्पण करूया आणि पुष्प अर्पण करूया. ओम हनुमंताय अंजनेयाय नमः. ओम हनुमंताय अंजनेयाय नमो नमः. ओम मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम कृपा सिंधू श्री साईनाथ. नैवेद्य अर्पण करूया. नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्यं समर्पयामि. ओम हनुमंताय अंजनेयाय नमो नमः. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. गेल्या वेळेला आपण 153 पर्यंत केलेले होते दोहा. आज त्याचे पुढचे दोहा करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीभ्यो नमः. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम हनुमंताय अंजनेयाय नमो नमः. मातु मोही दीजे कछु चिन्हा, जैसे रघुनायक मोही दीना. चूडामणी उतारी तब दयू, हर्ष समेत पवनसुत लयू. ते म्हणाले, हे माते, मला तुमची काही खूण द्या, जशी रघुनाथांनी मला दिली होती तेव्हा जानकीने आपल्या चूडामणी काढून दिला. मारुतीने अतिशय आनंदाने तो घेतला. कैहू तात असमोर प्रणामा, सब प्रकार प्रभू पूरक नामा. पूरण कामा दीनदयाल बिरिदू संभारी, हरहू नाथ मम संकट भारी. सीता म्हणाली, हे तात, प्रभूंना माझा प्रणाम सांगून म्हणा, हे प्रभो, आपण सर्व तऱ्हेने पूर्णकाम आहात. दीनदयाल हे बिरुद राखणाऱ्या नाथा, राघवा, माझे अत्यंत कठीण संकट दूर करा. तात सक्रसूत कथा सुन्यायहू, बाण प्रताप प्रभूही समजायहू. मास दिवस महू नाथू न आवा, तो पुनी मोही जियत नाही पावा. हे तात, तुम्ही इंद्राचा पुत्र जयंताची कथा सांगा व प्रभूंना त्यांच्या स्वतःच्या बाणांच्या प्रतापाचे स्मरण करून द्या. जर 1 महिन्याच्या आत प्रभू आले नाही तर मी जिवंत दिसणार नाही. कहू कपी केही विधी राखो प्राणा, तुमहू तात कहत अब जाना. तोही देखी शीतली भई छाती, पुनी मो कहू सोई दिनुसू राती. कपिवरा, सांग, मी कशाप्रकारे माझे प्राण रोखून ठेवू. तू देखील आता जायचे म्हणतोस. तुला पाहून माझे हृदय शांत झाले होते, पण आता माझ्यासाठी परत तोच दिवस व तीच रात्र. दोहा. जनकसुता ही समजावई, करी बहुविधी धीरजू देऊ.
चरणकमल सिरू नाही कपी गवनू राम पही केनू. जानकीला समजावून व अनेक प्रकारे धीर देऊन मारुतीने सीतामाईच्या चरणकमलावर मस्तक टेकवून श्रीरामाचे प्रयाण केले. चलत महादुनी गरजेसी भारी गर्भस्रवसी सुनीनिसीचर नारी. नाघी सिंधू एही पारही आवा सबद किली किला कपिनहन सुनावा. मारुतीने निघताना महाध्वनी करून मोठी गर्जना केली. ती ऐकून राक्षसांच्या स्त्रियांचे गर्भपात होऊ लागले. हनुमंत समुद्र ओलांडून ह्या तीरावर आला आणि वानरांना हर्षध्वनी ऐकविला. हर्षे सब बिलोकी हनुमाना नूतन जन्म कपिनहन तन जाना. मुख प्रसन्न तन तेज बी राजा किन्हेसी रामचंद्र कर काजा. मारुतीला पाहून सर्वजण प्रसन्न झाले. तेव्हा वानरांनी ओळखले की जणू आपणा सर्वांना नवीन जन्मच झाला आहे. हनुमंताचे मुख प्रसन्न दिसत होते व शरीरावर तेज विलसत होते. त्यावरून ते समजले की तो श्रीरामाचे कार्य करून आला आहे. वानरांनी शपथ घेतली होती की सीतामाईचा शोध लावल्याशिवाय आम्ही जिवंत परतणार नाही व हनुमंत सीतेचा शोध घेऊन आल्यामुळे वानरांना वाटले की हनुमंताने जणू आपणा सर्वांना जीवनदान दिले आहे. मिले सकल अतिभय चुकारी तलफत मीन पाहुजी मी बारी. चले हर्षी रघुनायक पासा पूछत कहत नवल इतिहासा. सर्व वानर मारुतीस भेटून खूप आनंदित झाले. जणू काही तळमळणाऱ्या माशांना पाणी मिळाले. सर्वाच्या सर्व हर्षित होऊन नवीन वृत्त विचारत सांगत रघुनाथाकडे निघाले. तब मधुबन भीतर सभाए अंगत संगत मधुफल खाए. रखवारे जब बर्जन लागे मुष्टी प्रहार हनत सब भागे. तेव्हा सर्व मधुवनात आले व अगंधाच्या संमतीने गोड फळे खाऊ लागले. तेथील रक्षक मनाई करू लागले. तेव्हा वानरांनी ठोसे मारल्यामुळे सर्व रक्षक पळाले. दोहा. जाई पुकारे ते सब बन उजार जुबराज. सुनी सुग्रीव हर्ष कपी करी आहे प्रभू काज. त्या सगळ्यांनी जाऊन सांगितले की युवराज अंगद मधुवनातील फळे फस्त करत आहेत. हे ऐकून सुग्रीव प्रसन्न झाला की वानर प्रभूंचे कार्य करून आले आहेत. जौन होती सीता सुदी पाई मधुपन के फल सकही की खाई. एही विधी मन विचार कर राजा आई गए कपी सहित समाजा. जर ह्यांना सीतेचा शोध लागला नसता तर हे मधुवनातील फळे खाऊ शकले असते का. अशा प्रकारे राजा सुग्रीव मनात विचार करत असतानाच तो वानर समूह सुग्रीवाकडे आले. आई सबन ही नावापद सीसा मिलयू सबने अतिप्रेम कपिसा. पूछी कुशल पद देखी राम कृपा भा काजू डिसेसी. सगळ्यांनी येऊन सुग्रीवाच्या चरणकमलावर मस्तक टेकवले. सुग्रीव सगळ्यांना मोठ्या प्रेमाने भेटला. सुग्रीवाने त्यांना त्यांचे कुशल विचारले. वानर म्हणाले, आपल्या चरणाच्या दर्शनाने सर्व कुशल आहे. श्रीरामाच्या कृपेने विशेष कार्य झाले आहे. नाथ काजू किन्हेऊ हनुमाना राखे सकल कपिन्हे के प्राण. सुनी सुग्रीव बहुरी तोही मिलयो कपिन सहित रघुपती पही चलियो. हे नाथ, मारुतीने सर्व काम केले आहे व वानरांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. हे ऐकून सुग्रीव परत मारुतीला भेटला आणि सगळ्या वानरांना घेऊन श्रीरामांपाशी निघाला. राम कपिन्ह जब आवत देखा किये काजू मन हर्ष विशेषा. फटिकसिला बेठी दो भाई परे सकल कपी चरणी जाई. जेव्हा श्रीरामांनी वानरांना आपल्याकडे येताना पाहिले तेव्हा त्यांना समजले की कार्य झाले आहे. त्यायोगे ते मनातून प्रसन्न झाले. सगळे वानर स्फटिक शिळेवर बसलेल्या राम व लक्ष्मण दोघांच्या पाया पडले. दोहा. प्रीती सहित सब भेटे रघुपती करुणा पुंज. पूछी कुशलनाथ अब कुशल देखी पदकंज. कारुण्याचे निधी श्री रघुनाथ प्रेमपूर्वक सगळ्यांना भेटले व त्यांचे कुशल विचारले. ते सर्व म्हणाले, हे नाथ, आपल्या चरणकमलाचे दर्शन झाले म्हणून आम्ही सर्व कुशल आहोत. जामवंत कह सुनू रघुराया जापर नाथ करहु तुम दाया. ताही सदा शुभ कुशल निरंतर सुरनर मुनी प्रसन्नता उकर. जांबुवंत म्हणाला, हे श्रीरामा, ऐका, ज्याच्यावर आपण दया करता त्याच्याकरिता
सदैव सर्व काही शुभ आहे व निरंतर कुशल आहे. देवता, मनुष्य आणि मुनी असे सगळे त्याच्यावर प्रसन्न असतात. सोई विजयी बिनयी गुणसागर, तासु सुबहुसु त्रैलोक उजागर. प्रभु श्री प्रभु की कृपा भयहु सब काजू, जन्म हमार सुफल बा आजू. तोच विजयी विनयी व गुणांचा समुद्र असतो व अशा त्याचे सुयश तिन्ही लोकात प्रसिद्ध होते. प्रभूंच्या कृपेने सगळे कार्य झाले आहेत व आमचा जन्म आज सफल झाला आहे. नाथ पवनसुत किन्ही जो करणी, सहसहु मुख न जाई सोबरनी. तव तनय के चरित सुहाय, जामवंत रघुपती ही सुनाय. हे नाथ, हनुमंताचे जे कार्य केले आहे त्याचे वर्णन हजारो मुखांनी देखील करता येणार नाही. जांबुवंताने हनुमंताचे सुंदर चरित्र रघुनाथांना सांगितले. सुनत कृपानिधी मन अति भाय, पुनी हनुमान हर्षी लाय. कहू तात केही भाती जानकी, रहती करती रक्षा सो प्राण की. हनुमंताचे कार्य श्रीरामांना मनापासून आवडले. मग त्यांनी हर्षित होऊन मारुतीला हृदयाशी धरले. श्रीराम म्हणाले, हे तात, सांगा, जानकी कशा प्रकारे राहते व कशा प्रकारे आपल्या प्राणांचे रक्षण करते. दोहा. नाम पाहरू दिवस निसी ध्यान, तुम्हार कपाट लोचन नीज पद जंत्रित, जाही प्राण केही बाट. मारुती राया म्हणाले, हे आपले नाम रात्रंदिवस पहारा देणारे पहारेदार आहेत व आपले ध्यान द्वार आहे. त्या नेत्रांना स्वतःच्या चरणावर स्थिर ठेवतात. ते कुलूप आहे. मग अशा रीतीने त्यांचे प्राण कुठल्या बरे वाटेने जातील. चलत मोही चुडामणी दिनी, रघुपती हृदयी लाई सोयलिनी. नाथ जुगल लोचन भरी भारी, बचन कहे कछु जनक कुमारी. त्यांनी निघताना मला स्वतःचा चुडामणी दिला. श्रीरामांनी तो आपल्या हृदयाशी धरला. मारुती म्हणाले, हे नाथ, अश्रुपूर्ण नयनांनी जानकीनी काही निरोप दिला आहे. अनुज समेत गहियू प्रभु चरणा, दीनबंधू प्रणतारती हरणा. मनक्रम बचन चरण अनुरागी, केही अपराध नाथ होत त्यागी. लक्ष्मणासह असणाऱ्या श्रीरामप्रभूंचे चरण पकडून सांग की आपण दीनबंधू आहात व शरणागतांचे दुःख दूर करणारे आहात. मन, क्रम व वचनाने रामचरणावर माझे प्रेम आहे. मग माझ्या श्रीरामप्रभूंनी कोणत्या अपराधाकरता माझा त्याग केला आहे. अवगुण एक मोर में माना, बिछुरत प्राण न किन्ह पयाना. नाचो नयनही को अपराधा, निसरत प्राण करही हटिबाधा. मला ठाऊक आहे, माझा दोष अवश्य आहे. तो हाच की प्रभूंचा वियोग होताच माझे प्राण गेले नाहीत. परंतु हे नाथ, हा अपराध नेत्रांचा आहे. प्राण जाण्यात हे नेत्र बळजबरीने बाधा आणतात. बिरह अग्नी तनुतुल समीरा, श्वास जरई छन माही शरीरा. नयन स्त्रवही जलू निज लागी, जरे न पाव देह बिर्याजगी. विरह हा अग्नी आहे, शरीर कापूस आहे व श्वास वारा आहे. याप्रमाणे हे शरीर क्षणभरात जळून गेले असते, परंतु हे नेत्र रामप्रभूंच्या दर्शनाकरता अश्रूंचा वर्षाव करत आहेत व त्यामुळे हे शरीर विरहाच्या अग्नीने जळून जात नाही. सीता कै अतिविपत्ती विसाला, बिनही कहे भली दीनदयाला. हे दीनदयाला, सीतेची विपत्ती एवढी मोठी आहे की ती सांगवती नाही, न उच्चारेण भली. दोहा. निमिष निमिष करुणानिधी, जाही कलह कलप समबीती. बेगी चलियो प्रभु आणिये, भुजबल खल दलजीती. हे करुणानिधान, सीतामाईचा एक एक क्षण एकेका कल्पाप्रमाणे जातो. हे प्रभो, लवकर चला, आपल्या बाहुबलाने दृष्ट दानवदलास जिंकून सीतामाईंना घेऊन या. सुनी सीता दुःख प्रभु सुख ऐना, भरी आय जल राजीव नैना. बचन काय मन मम गती जाही, सपने हूँ बुझियो विपत्ती की ताही. सीतेचे दुःख ऐकून आनंदधाम प्रभूंचे कमलाप्रमाणे असणारे नेत्र पाण्याने भरून आले. ते म्हणाले, जिला काया वाचा मनी माझीच गती म्हणजे माझा एकमात्र आधार आहे, तिला दुःख होत आहे असे स्वप्नात देखील वाटते का.
कहू हनुमंत विपत्ति प्रभु साई, जब तब सुमिरन भजन न होई। केतिक बात प्रभु जानुधान की, रिपुही जीती आणि बी जानकी। मारुती म्हणाले, हे प्रभू, आपले भजन स्मरण न होणे हीच तर खरी आपत्ती आहे. तेव्हा त्या जातुधान राक्षसांची काय विषाद. म्हणून हे प्रभू, शत्रूला जिंकून जानकीला घेऊन या. सुनू कपी तोही समान उपकारी नाही, कोऊ सूर नर मुनी तनुधारी. प्रति उपकार करो तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. श्रीराम म्हणाले, हे हनुमंता ऐक, तुझ्यासारखी उपकारी देवता मनुष्य आणि शरीरधारी प्राण्यात कोणीही नाही. मी तुझ्या ऋणांची परतफेड कशी करू. माझे मन तुझ्या समान होऊ शकत नाही. सुनू सुत तोही उरीन में नाही, देखीव करी विचार मन माही. पुनी पुनी कपिही चितेव सुत्राता, लोचन नीर पुलक दिकाता. हे सुता, मी मनात विचार केला की मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. देवतांचे रक्षक श्रीराम वारंवार हनुमंताकडे पाहू लागले. त्यांचे नेत्र भरून आले व शरीर पुलकित झाले. दोहा. सुनी प्रभू बचन बिलोकी, मुखगात हर्षी हनुमंत. चरण परयो प्रेमाकुल, त्राही त्राही भगवंत. प्रभूंचे बोलणे ऐकून व त्यांचे पुलकित झालेले शरीर पाहून हनुमंत प्रेमाने व्याकुळ होऊन अत्यंत कृतज्ञतेने प्रभूंच्या चरणांवर लोळण घेऊन म्हणू लागले, हे प्रभो, माझे रक्षण करा, रक्षण करा. बार बार प्रभु चही उठावा, प्रेम मगन तेही उठब न भावा. प्रभु कर पंकज कपी के सीसा, सुमिरी सोदसा मगन गौरीसा. प्रभू वारंवार उठवत होते, परंतु प्रेमाने विभोर मारुतीरायास तेथून उठणे आवडेना. श्रीरामाचा करकमल मारुतीरायांच्या शिरावर आहे. अशा स्थितीचे स्मरण होताच शिव तल्लीन झाले. सावधान मन करी पुनी शंकर, लागे कहन कथा अतिसुंदर. कपी उठाए प्रभु हृदय लगावा, कर गही परम निकट बैठावा. मग शिवमनास सावधान करून अत्यंत सुंदर कथा सांगू लागले. मारुतीला उठवून प्रभूंनी हृदयाशी धरले व हात धरून आपल्या अगदी जवळ बसविले. कहू कपी रावण पालित कलंका, केही विधी दहिऊ दुर्द अतिबंका. प्रभू प्रसन्न जाना हनुमाना, बोला बचन विगत अभिमाना. त्यांनी विचारले, हे हनुमंता, सांग, रावणाने रक्षण केलेली लंका व तिच्या अत्यंत बिकट किल्ल्याला तू कसे झालेस. प्रभूंना प्रसन्न पाहून हनुमंत विनयाने बोलू लागले. साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा परजाई. नागी सिंधू हाटकपूर जारा, निसीचर गण बदी बिबिन उजारा. वानराचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ हाच आहे की तो एक फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारून जाऊ शकतो. समुद्र पार करून मी सोन्याची नगरी झाली व राक्षसांना मारून बाग उजाड केली. सो सप्त प्रताप रघुराई, नाथ न कछू मोरी प्रभुताई. हे रघुनाथ, सर्व काही आपल्या प्रतापामुळेच घडले. हे नाथ, त्यात माझा काहीही मोठेपणा नाही. दोहा. ता कहू प्रभु कछु अगम नहीं, जापर तुम अनुकल. तव प्रभाव बडवान नलही, जारी सकल खलुतुल. हे प्रभो, ज्याच्यावर आपली कृपा असेल त्याच्याकरिता कुठलेही काम अशक्य नाही. आपल्या प्रभावाशिवाय मोठा वणवाही अगदी लहान कापसापसुद्धा जाळू शकत नाही. नाथ भगती अतिसुखदायिनी, देहू कृपा करी अनुपायनी. सुनी प्रभु परम सरल कपिबानी, एव मस्तू तब कैयू भवानी. हे नाथ, कृपा करून मला अत्यंतिक सुखाची प्राप्ती करून देणारी अशी आपली अविनाशी भक्ती द्या. शिव म्हणतात, हे भवानी. हनुमंताचे अत्यंत निर्व्याज बोलणे ऐकून श्रीराम म्हणाले, असेच हो. उमा राम सुबाहू जेही जाना, ताही भजनू तजी भावनाना. यह संवाद जासूर आवा, रघुपती चरण भगती सोयी पावा. हे पार्वती, जो श्रीरामांचा स्वभाव जाणतो त्याला रामभजन सोडून दुसरी कुठलीही गोष्ट आवडत नाही. हा संवाद ज्याच्या हृदयात असेल त्याला श्रीरामाची चरणांची भक्ती प्राप्त होईल. सुनी प्रभु वचन कही कपी वृंदा, जय 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 कृपाल सुखकंदा.
तब रघुपती कपितही बोलावा, कहाचे लेकर करू बनवावा. श्रीरामाचे बोलणे ऐकून वानर समूह म्हणू लागला, आनंदकंद कृपाळू श्रीरामांचा विजय असो. तेव्हा श्रीरामाने सुग्रीवाला बोलवले व म्हणाले, निघण्याची तयारी करूया. अब विलंबू केही कारण कीजे, तुरत कपिन ही कहू आयसू दीजे. कौतुक देखी सुमन बहुवर्षी, नभते भवन चले सुरहर्षी. आता उशीर कशा करता, तू वानरांना त्वरित आज्ञा दे. ही लीला पाहून देवता हर्षाने आकाशातून विपुल पुष्पवर्षाव करून आपापल्या लोकी गेले. दोहा. कपिपती बेगी बोलाए आय जूते हो, जूथक जूत नाना बरण अतुल बल, बानर भालू बरूत. सुग्रीवाने तातडीने वानरांना बोलविले. वानर व अस्वलांचे जथे सेनापतींच्या समूहासह उपस्थित झाले. ते अनेक रंगाचे व अतुल बलवान होते. प्रभुपद पंकज नावही सीसा, गर्जही भालू महाबल कीसा. देखी राम सकल कपिसेना, चेतई कृपा करी राजीव नैना. महाबली वानर व अस्वले श्रीरामांच्या चरणकमलावर मस्तक नमवून गर्जना करू लागतात. श्रीरामांनी सर्व वानर सेनेना अवलोकन केले व आपल्या राजीव नयनांनी केवळ दृष्टीक्षेत्र क्षेपाद्वारे त्यांच्यावर कृपाचा वर्षाव केला. राम कृपा बलपाई कपिंदा, भये पछेच्युत मनहु गिरिंदा. हर्षी राम सब कीन पयाना, सगुन भये सुंदर सुबनाना. श्रीरामाच्या कृपेचे बल प्राप्त झाल्यावर वानर जणू काही पंखयुक्त पर्वतच झाले. तेव्हा हर्षित होऊन सर्वांनी श्रीरामांबरोबर प्रयाण केले. निघताना नाना प्रकारे सुंदर शुभ शकून झाले. जासू सकल मंगलमय कीर्ती, तासू पयान सगुण यह नीती. प्रभु पयान जाना बेदही, फरकी बाग अंग जनुकेही देही. ज्यांची कीर्ती सर्व मंगलमय आहे, त्यांच्या प्रयाणाच्या वेळी शुभशकून होणे हे नीतिसंगतच आहे. प्रभूंचे प्रस्थान सीतेला कळले. डावे अंग स्फुरून पाहून जणू काही तिला सांगू लागले की श्रीराम येत आहेत. जोई जोई सगुन जानकीही होई, असगुन भय हो रावणही सोई. चला कटुको बरणे पारा, गर्जही बानर भालू अपारा. जानकीला जसे जसे शुभशकून झाले तेच रावणाला अपशकून झाले. इकडे वानरसेना निघाली. त्यांचे वर्णन कोण करू शकेल. असंख्य वानर अस्वले गर्जना करू लागले. नक आयुध गिरीपाद पधारी, चले गगनमयी इच्छाचारी. केहरी नाद भालू कपिकरही, डगमगही दिग्गज चिकरही. ज्यांची नखेच शस्त्र आहेत, असे जे आपल्या इच्छेनुसार कोठेही गमन करू शकणारे, पर्वत तसेच वृक्ष शस्त्र म्हणून वापरणारे, आकाशमार्गाने उड्डाण करणारे असे विविध प्रकारचे वीर सैनिक निघाले. वानर अस्वले सिंहनाद करू लागले आणि दिशांचे हत्ती विचलित होऊन म्हणजेच डगमगून चित्कार करू लागले. चिकरणी दिग्गज डोलमही गिरी, लोल सागर खरभरे. मन हर्ष सब गंधर्व, सूरमुनी नाग किन्नर दुख टरे. कटकही मरकट बिकट भट, बहुकोटी कोटीन धावही. जय राम प्रबल प्रताप, कोसलनाथ गुणगान गावही. सर्व दिशांचे रक्षक असणारे हत्तीच डगमगून ओरडू लागले. पृथ्वी डोलू लागली, पर्वत कापू लागले व समुद्र खवळला. सूर्य चंद्र देवता मुनी नाग किन्नर इत्यादी मनात प्रसन्न झाले आणि आता दुःख संपत आले. कित्येक कोटी वानर जे भयानक योद्धे आहेत, ते दात ओठ खात धावत होते. प्रबल प्रतापी कोसलाधीश श्रीरामांचे गुणगान गात ते म्हणत आहेत की श्रीरामांचा जय जय हो. श्रीराम पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. बंधू भगिनींनो, आपल्याला जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील, कारण सुंदरकांड इतकं सुंदर आहे आणि याला मराठी भाषेमध्ये सोप्या पद्धतीने मी आपल्याबरोबर शेअर केला आहे. आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तरच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका.
पॉझिटिव्ह ज्या गोष्टी असतात ते जितके आपण लोकांबरोबर शेअर करतो, लोकांनासुद्धा ज्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही त्यांच्याबरोबर आपण जर शेअर केलं तर नक्कीच त्यांच्यासुद्धा ज्ञानामध्ये वृद्धी होईल आणि आपल्याला हनुमंत देव आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतील. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.